हॅलो, आय एम सानिया असलम फकीर. आज मी तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे प्रज्वलित मने हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. तर चला स्टार्ट करूया. ह्याच्या पहिल्याच पेजमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे पुस्तक कोणाला समर्पित केले आहे ते त्यांनी सांगितले आहे. 12वीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीला हे पुस्तक मी अर्पण करतोय. तिचं नाव आहे स्नेहल ठक्कर. 11 एप्रिल 2002 या दिवशी संध्याकाळी मी आनंदला पोहोचलो. तेव्हा तिथे जातीय दंगलीमुळे कर्फ्यू पुकारण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी आनंदालय हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना एक प्रश्न आला, आपला शत्रू कोण? प्रश्नाची खूप उत्तरे मुलांकडून आली, परंतु तिच्याकडून आलेले उत्तर अचूक होते. ते सर्वांना मान्यही केले. आपला शत्रू आहे गरिबी. आपल्यासमोरच्या अनेक प्रश्नांचे ते एकच मूळ कारण आहे. गरिबी हा आपल्या लढाईचा विषय व्हायला हवा, आपापल्यातलं भांडणाचा नव्हे. आणि पुढे आहे ऋण निर्देश. ह्यामध्ये हे पुस्तक लिहिताना ज्या पुस्तकांचा मला उपयोग झाला मी त्या पुस्तकांची यादी केली आहे. त्यातल्या त्यात मी 3 पुस्तकांची विशेषत्वाने उल्लेख करू इच्छितो, ज्यांचा खास उपयोग माझ्या पुस्तकांची कल्पना विकसित करताना मला झाला. त्यातलं एक म्हणजे कामेश्वर C. वाली लिखित चंद्रा, अ बायोग्राफी ऑफ S. चंद्रशेखर, पेंग्विन प्रकाशन. दुसरं डेनिस वेटलिस लिखित एम्पायर्स ऑफ माइंड, निकोलस ब्रिअली प्रकाशित. आणि तिसरं डॉक्टर वॅन W. डायर यांनी लिहिलेलं मॅनिफेस्ट युअर डेस्टिनी, हार्पर कॉलिन्स. वैयक्तिक विकासासाठी त्यांनी मांडलेल्या कल्पना, राष्ट्रजागृती या माझ्या कल्पनेची मांडणी करण्यासाठी अत्यंत मौलिक ठरल्या. मला सहाय्यभूत ठरलेल्या इतर पुस्तकांची यादी मी संदर्भ सूचीमध्ये दिली आहे. आणि ह्याच पुस्तकात पुढे प्रस्तावना देण्यात आलेली आहे. राष्ट्र हे माणसांनी तयार झालेलं असतं आणि त्याच्याच प्रयत्नांनं त्यांना जे हवं ते राष्ट्र त्यांना प्रदान करू शकतं. भारतातल्या लोकांना, प्रामुख्याने तरुणांना प्रोत्साहित करणं ही युनायटेड माइंड्सची मध्यवर्ती कल्पना आहे. माझ्या आधीच्या मी लिहिलेल्या विंग्स ऑफ फायर आणि इंडिया 2020 अ व्हिजन फॉर मिलेनियम या 2 पुस्तकांमध्ये मांडलेल्या कल्पनेचा हा आणखी थोडा विस्तार आहे. आणखी एक भरारी आहे. 2020 पर्यंत भारताचं रूपांतर विकसित देशामध्ये व्हावं या दृष्टिकोनातून भारतातील तरुण मनांमध्ये स्फुल्लिंग निर्माण करावं म्हणून मी हा विषय निवडला. कारण माझ्या तंत्रज्ञान आणि त्याच्या नियोजनाच्या कालखंडात मी तरुणांच्या ताकदीवर आणि क्षमतेवर अवलंबून राहिलो. माझे सर्व तरुण सहकारी म्हणजे माझी शक्ती आहे, ज्या शक्तीने मला कधीच दगा दिली नाही. काही गुंतागुंतीच्या प्रकल्पांमध्ये आणि आव्हानं देणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर काम करायला काय समाधान वाटायचं. हेतू साध्य करण्यासाठी स्वातंत्र्य आणि योग्य मार्गदर्शन या 2 गोष्टी तरुणांसाठी आपण केल्या तर भारतीय तरुण बरंच काही मिळवू शकतो. मी लिहायला सुरुवात करताना मला एक प्रश्न पडला, हे असलं काही लिहून मी शहाणपणा तर करीत नाही ना? मी विचार केला, भारत विकसित देश होण्यासाठी कितपत समर्थ आहे याचा उहापोह करणारा मी कोण? काही प्रकल्पांमध्ये माझा सहभाग होता आणि विज्ञान व तंत्रज्ञान या भोवती फिरणारी काही कार्य मी ओळखली, हे खरं आहे. परंतु पलीकडे जाऊन काही माहिती घेऊन भारताचे सामर्थ्य शोधण्यासाठी लागणारे कोणतं ज्ञान माझ्याजवळ आहे? वास्तविक राजकारणी, नेते, अर्थतज्ज्ञ, विचारवंत अशी मंडळी हा विषय माझ्यापेक्षा जास्त समर्पकरित्या मांडू शकणार नाहीत का? अशी शक्ती की जिच्याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष केलं जातं, तिच्याविषयी काही सांगण्यास मी कसा काय पात्र ठरू शकतो? तरुणांमध्ये मला आलेला अनुभव, जेव्हा मी लिहायला लागलो तेव्हा मला काय सांगायचं याची कल्पना मला नव्हती.
पण तो विचार मी थोडा वेळ बाजूला ठेवून आणि देशातल्या माझ्या विविध भागांना दिलेल्या भेटींच्या वेळी त्या ठिकाणी भेटलेली मुलं, साधू, संत, शास्त्रज्ञ, औद्योगिक नेते आणि इतकेच नव्हे तर राजकीय नेते यांच्याकडून मला जे काही ऐकायला मिळालं त्याची शहानिशा करू लागलो. विकसित देश होण्यास जी क्षमता लागते ती भारतात आहे असं माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे. अवकाश, संरक्षण आणि अणुऊर्जा विभागाला अनुभव मला सांगतो की जगात दी बेस्ट म्हणून जे काही असेल ते साध्य करण्याची क्षमता भारतीय माणसांमध्ये आहे. त्यांच्या ठायी श्रद्धा आणि ज्ञान या दोन्हींचं विलक्षण असं मिश्रण आहे, ज्यामुळे इतर कोणत्याही देशातल्या लोकांच्या तुलनेत त्यांचं वेगळेपण सिद्ध होतं. मला माहीत आहे की ही क्षमता अजून खूपशी वापरताच आली नाही, कारण एखाद्याला वश होणं किंवा त्याच्या आज्ञा पाळायची आपल्याला सवय जडून गेली आहे. लोक जी स्वप्न पाहतात ती प्रत्यक्षात येणं सहज शक्य आहे. चांगलं शिक्षण, आरोग्य आणि हेतू साध्य करण्याकरिता स्वातंत्र्य असं जे काही तुम्हाला हवं ते मिळण्यात कोणतीच अडचण नाही. इतकेच नव्हे तर या देशात शांतता देखील प्रस्थापित होऊ शकते. हे समजावून सांगण्यापेक्षा इतर असा कोणता चांगला प्रकल्प मी हाती घेऊ शकतो या प्रश्नाची उकल शोधण्याच्या निमित्तानं मी शाळा, आश्रम, खेड्यापाड्याच्या प्रदेश आणि अशा अनेक जागी गेलो. वास्तविक माझ्या पूर्वनियोजित प्रवास मार्गामध्ये या स्थळांचा अंतर्भाव नव्हता, पण प्रवासाचा अनुभव नाविन्यपूर्ण आणि उत्साह द्विगुणित करणारा होता. बिहारमधल्या अत्यंत सुपीक जमिनीवर केवळ गरजेपुरतीच शेती पिकवली जाते. नुसत्या आकाराला आलेल्या झारखंडसारख्या राज्यातील अमाप खनिज संपत्ती अजून आपण वापरात आणलेली नाही. त्रिपुरामधील जैविक विविधतेचं संपूर्ण ज्ञान असूनही आपल्याला नाही. या सगळ्या क्षेत्रांमधील आव्हाने आपल्याला एका उगवत्या ज्ञानयुगाकडे घेऊन जाणार आहेत. आसाममध्ये मी ब्रह्मपुत्रा पाहिली आणि तिच्या भव्य दर्शनाने मी अचंबित झालो. तिच्या पात्राची अथांग पसरलेली रुंदी पाहून नाही म्हटलं तरी थोडी असहाय्यतेची भावना मनात निर्माण झाली. या नदीला प्रचंड मोठा पाण्याचा साठा क्षणोक्षणी समुद्राला येऊन मिळत असतो. तद्वतच आपल्या देशातल्या अनेक ऊर्जेचं थोडंफार फरकाने हेच होतंय, त्या वाया जातात. मग आपली नेमकी चूक कुठं आहे? कुठं आणि कोणकोणत्या दुरुस्त्या करायला